उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला शेवग्याच्या शेंगा, काही जण याला डांबे म्हणतात, शेवग्याच्या शेंगा, त्याच्यापासून आपल्याला रस्सा करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आता प्रथम मी काय करणार आहे, ह्या शेंगा चिरून घेणार आहे. ते दाखवते तुम्हाला चिरून घेताना. आणि एक वाटप करणार आहे. त्याच्यासाठी एक कांदा घेतला आहे चिरून, याच्यावर लसूण पाकळ्या आहेत आणि हे सुकं खोबरं आहे. आता सुकं खोबरं माझं हे भाजलेलं आहे, त्याच्यामुळे मी कांदा आणि लसूण फक्त तेलावर जरा परतून घेते. आणि हे इकडे तुम्हाला डांबे कापून थोडे ते वाफवून घेणार आहे. हे बघा, असे हे डांबे आपण कापून घ्यायचे. शक्य तेवढी येतील ती सालं थोडी काढून टाकायची. अशी अगदी सगळी काढायची नाही, पण थोडी सालं काढायची, म्हणजे पटकन शिजतात पण आणि मसाला आतपर्यंत लागतो. असं मी हे असं आपोआपच साल येतं. अगदी सगळं नाही काढायचं, पण थोडं काढायचं. त्याच्यात चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ घालून आपण हे डांबे उकडवून घेऊया, थोडे वाफवून घेऊया. थोडं मीठ घालणार आहे, डांब्याला लागेल असं. आणि आता हे मी डांबे उकडवून घेणार आहे. आता आपण ही कढई तापत ठेवली आहे. थोडंसं 1-2 थेंब तेल टाकूया आणि कांदा परतून घेऊया, कांदा आणि लसूण, आणि त्याचं वाटप करूया. खोबरं भाजलेलं आहे, त्याच्यामुळे काय वाटायचा प्रश्न नाही, भाजायचा. टोमॅटो घातला तरी चालतो, नाही घातला तरी चालतो. मी घालणार आहे थोडा, चव चांगली येते टोमॅटोनं. टोमॅटो चिरून तसाच घालणार आहे, वाटपात नाही घालणार आहे. हळद आणि तिखट टाकते. थोडं तिखट टाकते, म्हणजे भाजीला रंगही छान येतो. आता मी गॅस घालवून टाकणार आहे. गार होईपर्यंत तेवढा कांदा भाजला जातो. कच्चेपणा आपल्याला मोडायचा आहे फक्त. हे अधिक खोबरं एवढं मी वाटून घेते. छानपैकी वाटप करून घेऊया. थंड झालं आहे. अगदी किंचित पाणी घालणार आहे, 2 चमचे, आणि छान असं वाटून घेणार आहे. टोमॅटो असाच घालायचा आहे, अगदी थोडं पाणी, म्हणजे वाटप छान होतं. आपलं सुंदर वाटप झालेलं आहे, एकदम छान. आता आपण फोडणी तयार करूया. छान शिजवायचे नाही, बेताचे शिजवायचे. पण तेल टाकणार आहोत. ज्या कढईत वाटप भाजलं आहे त्याच कढईत मी मसाला परतणार आहे. तेल घातलं आहे, बऱ्यापैकी तापलेलं आहे चांगलं. तर आपण हे वाटप प्रथम काय करणार आहोत, तर हे वाटप घालणार आहोत त्याच्यात. वाटप आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. भाजले तरी सुद्धा ते परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. मिक्सरमध्ये मी थोडं पाणी घालून ठेवते, नंतर आपण ग्रेव्हीसाठी त्याचा वापर करू. ते मंद याच्यावर परतायचं. हे छान रंग पण आलाय बघा. सुंदर रंग आणि वास पण छान येतोय.
आपलं वाटप परतून झालं आहे. तर आपण त्याच्यावर एक टोमॅटो चिरून घेतला आहे तो घालणार आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, हवा तर घालावा, नाही घातला तरी चालेल. आणि एक टोमॅटोनं सुद्धा वेगळी चव येते, चांगली ग्रेव्ही ही चांगली होते. झाकण ठेवते म्हणजे चांगला पटकन टोमॅटो आपला शिजेल. बघा बऱ्यापैकी आपलं हे शिजत आलं आहे. मी आता ह्याच्यात थोडंसं मिक्सरमधलं पाणी घालणार आहे म्हणजे मसाले आपले जळणार नाहीत. ग्रेव्ही चांगली होईल आणि मसाला जळणार नाही. सुंदर अशी चमचमीत भाजी होते ही. परत 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. आता आपला टोमॅटो सुद्धा बऱ्यापैकी शिजला आहे. आता आपण या क्षणी आपला घरगुती गरम मसाला थोडा घालणार आहे मी. आणखीन कुठचे मसाले तुम्हाला वापरायचे असेल, किचन किंग किंवा गोडा मसाला, काळा मसाला, तरी आपण याच्यात वापरू शकतो. मी एकच मसाला घातलेला आहे. तर त्याच्यावर तिखट घालणार आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे, कितपत तुमच्याकडे तिखट असेल ते आणि तुमच्याकडे आवडत असेल त्या मानानं तिखट घालायचं. तर आपली ही ग्रेव्ही तयार आहे. आता परतून घेऊन यामध्ये आपण डांबे घालणार आहोत. डांबे जे आपण शिजवून घेतले ते पाण्यासकट घालणार होते. पाण्यामध्ये सगळा अर्क आलेला असतो, शेंगांचं सत्व सगळं, त्याच्यामुळे आपण हे सगळं पाण्यासकट घालणार आहोत. तर धुवून आपण पाणी ठेवलं आहे तेही त्याच्यात घालणार आहोत. आपल्याला ज्या मानानं ग्रेव्ही हवी असेल त्या मानानं आपण पाणी घालायचं. अजून ही थोडी शेंग शिजायला हवी आहे, त्याच्यामुळे थोडं अजून मी पाणी घालणार आहे. आणि आता मीठ घालून झाकण लावून ठेवणार आहे 5 मिनटं शिजायला. शेंगा शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे बाकीच्या ग्रेव्हीला लागेल एवढं मीठ आपण ह्यामध्ये घालणार आहोत. किंचित गूळ, टोमॅटो घातलेला आहे त्याच्या आंबटपणासाठी म्हणून थोडासा गूळ. अजून थोडी शेंग शिजायची आपली, त्याच्यामुळे आता ती ग्रेव्ही छानपैकी शिजेल. झाकण लावून ठेवते आणि 5 मिनिटांनी आपण बघूया. भाजी छान शिजलेली आहे. आपण ह्याच्यावर कोथिंबीर घातली. सुंदर भाजी आपली तयार आहे. शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर ही भाजी मी कशी केली, शेंगा कशा वाफवून घेतल्या, मसाला काय काय घेतला, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.